नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. आपण बघताय रोखोक. महाराष्ट्रामध्ये ज्या 5 टप्प्यामध्ये लोकसभांच्या निवडणुका व्हायच्या आहेत त्याच्यातल्या पहिल्या टप्प्याचं नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल म्हणजे आज शेवटची तारीख आहे. एका टप्प्याच्या नामांकनाचा शेवटचा दिवस उजाडला असताना सुद्धा काही दिवसापर्यंत आपण ज्यांना म्हणत होतो की ज्या सत्ताधारी महायुतीत सर्व काही आलबेल आहे, महाराष्ट्रामध्ये 48 जागांपैकी 40 पार अशी ज्यांना अपेक्षा आहे, अशी घोषणा ज्यांनी केली, अशा सत्ताधारी महायुतीच्या जागा वाटपाचा कुतरओढ जी आहे ती अजूनही सुरू आहे. यातला भारतीय जनता पार्टी हा जो फॅक्टर आहे, हा फॅक्टर अतिशय ज्याला आपण महत्त्वाकांक्षी म्हणता येईल आणि छोट्या पक्षांना मारक असा म्हणता येईल. अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे आपला पक्ष घेऊन यांच्यासोबत हातमिळवणी त्यांनी केली. भारतीय जनता पक्षाचे आमदार 105 106 असतानासुद्धा एकनाथ शिंदेंना जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री केलं, शिवसेनेचे 40-42 सदस्य आमदार जेव्हा फोडून ते आले, तेव्हा खरं तर एकनाथ शिंदेंना आतून फार गुदगुल्या त्यांना वाटल्या असतील, फार बरं वाटलं असेल की आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाची अपेक्षा असताना भारतीय जनता पक्षाने अत्यंत उदारता दाखवली आणि थेट आपल्याला मुख्यमंत्रीपदावर बसवलं. परंतु मित्र, भारतीय जनता पार्टी आजचा वर्तमान काळातला विचार करत नाही, ते नेहमी भूतकाळातला विचार करतात. त्यांच्यासमोर हे सगळं मांडून ठेवलेलं होतं की येणाऱ्या लोकसभा निवडणुका असतील, येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील, आता तात्पुरती क्षणिक एखादं सुख एखाद्या सहकारी मित्रपक्षाला देऊन पुढे त्याची पद्धतशीर सुलभ हप्त्यानं त्याला कसं कापायचं किंवा त्याचं शोषण कसं करायचं, वेळप्रसंगी मित्रपक्षाला वापरून घ्यायचं आणि त्यांचा वापर झाला की त्यांना नेमकं खड्यासारखं कुठे टाकायचं याचंही उत्तम नियोजन भारतीय जनता पक्ष करत असतो. या लोकसभाच्या निवडणुकांमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात ज्या पद्धतीने महायुतीचं भिजत गोंगळ सुरू आहे त्याच्यावरून हेच अगदी वाटतं आहे. शिवसेनेच्या अजूनही 5-6 जागा अशा आहेत की ज्या जागांवर अद्यापही एकनाथ शिंदेंची शिवसेना निर्णय घेऊ शकली नाही. नाशिकची जागा असेल, रत्नागिरी असेल, यवतमाळ, हिंगोली, संभाजीनगर, कल्याण, ठाणे, ह्या शिंदे सेनेच्या वाट्यावर आलेल्या जागांवर अजूनही शिंदे स्वतःचे उमेदवार जाहीर करू शकले नाहीत. नाशिकचे 2 वेळ निवडून आलेले आमदार हेमंत गोडसे थोडं काही खट वाजलं की 50 गाड्या घेऊन मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी ठिया मांडतात किंवा वर्षा बंगल्यावर येऊन तरी ठिया मांडतात. भावना गवळी सतत 2-3 दिवस तिथे मुक्कामी होते. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सेनेत बंड करून ज्यांनी एकनाथ शिंदेंना या काळामध्ये सहकार्य केलं त्या 13 खासदारांना स्वतःची खासदारकीसुद्धा वाचवणं कठीण झालेलं आहे. 5-6 खासदार असे आहेत की ज्यांना पुन्हा तिकीट नाही आहे. यवतमाळमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न करूनसुद्धा भावना गवळी 5 वेळी जिंकून आलेल्या खासदार, पण यावेळी त्यांना तिकीट स्वतःचं वाचवता आलं नाही. हिंगोलीचे जे खासदार होते हेमंत पाटील, त्यांना हिंगोलीत तिकीट त्यांचं कापलं आणि त्यांच्या पत्नीला यवतमाळ वाशिम मतदारसंघात तिकीट देण्यात आलं. हिंगोलीत दुसरे एक उमेदवार देण्यात आले. शेवटच्या क्षणापर्यंत ज्या याद्या जाहीर झाल्या त्या यादीमध्ये स्वतःच्या मुलाच्या कल्याणची सीट ती सुद्धा एकनाथ शिंदे जाहीर करू शकले नाहीत. ही स्ट्रॅटेजी आहे की काहीही करून सेनेला विचलित करायचं आणि एक बनावट सर्वे त्याचा अहवाल तयार ठेवायचा की ह्या 5-6 जागा शिंदे सेनेच्या आहेत, ह्या पुन्हा निवडून येऊ शकणार नाहीत, तुम्हाला उमेदवार बदलावे लागतील. आणि त्यांना माहीत आहे भाजपला की ऐनवेळी उमेदवार बदलणं शक्य नसते, ऐनवेळी हे बदलण्याची पंचायत येऊ शकते, मग अशा वेळी आमचा हा उमेदवार तयार आहे. याही पद्धतीच्या सगळ्या बदमाशा करण्यात भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे.
नागपूरजवळ रामटेकमध्ये काय केलं? रामटेकमध्ये शिंदे सेनेचे कृपाल तुमाने हे 2-3 वेळीचे खासदार यांचं ऐनवेळी तिकीट कापलं, तिथे दुसरा उमेदवार देण्याची गरज आहे. आणि इकडे उमरेडमध्ये काँग्रेसच्या राजू पारवेंशी व्यवस्थित देवेंद्र फडणवीसांनी संधान बांधलं आणि त्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश देऊन ते जागा भाजपच्या वाट्याला घ्यायची असा प्रयत्न होता, परंतु शिंदेंची सेना ऐनवेळी अडून बसली. म्हणून त्याच राजू पारवेंना, उमरेडच्या आमदारांना शिंदेंच्या सेनेत प्रवेश घ्यायला लावला, भाग पाडला. आणि राजू पारवे आता हे शिंदे सेनेचे म्हणजे महायुतीचे रामटेकमध्ये उमेदवार आहेत. हे जे काही जादूचे प्रयोग करून काहीही करून त्रास देऊन एक तर आपले उमेदवार द्यायचे किंवा कमळ चिन्हावर त्यांना उभं राहण्यास बाध्य करायचं किंवा बनावट सर्वेचा धाक दाखवून हे उमेदवार बदलणं कसं आवश्यक आहे हे सगळं सांगून एनकेन प्रकारेनं शिंदे सेनेला त्रास देण्याचा कार्यक्रम, तसाच पद्धतीचा कार्यक्रम अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. लिहून घ्या तुम्ही आतापासून की हे शक्यतो ह्याच्या 4-5 ठिकाणी जे प्रयोग भारतीय जनता पार्टीने केले त्याच्यातला तर एकही येणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी गद्दारी करून जे 13 खासदार एकनाथ शिंदेसोबत आले त्याच्यातला अपवाद वगळता एकही खासदार निवडून येण्याच्या परिस्थितीमध्ये आजच्या घडीला सुद्धा नाही. महाराष्ट्रात, विदर्भात मी आधीच्याच व्हिडिओत सांगितलं की सत्ताधारी महायुतीचा मोठ्या प्रमाणावर पराभव होणार आहे. नेमकं तो किती मतांनी होईल, काय होईल हे आज नाही सांगतायत, कारण की दुसऱ्या टप्प्यातलं विदर्भातल्या काही सीटांवर मतदान आहे ते 26 एप्रिलला आहे. साधारणतः 20 ते 22 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला त्याची कल्पना येईल की नेमकं सत्ताधारी महायुतीचे उमेदवार किती सपाट्याने आणि किती मतांनी पराभवाच्या खाईत आहेत, पराभवाच्या गर्तेत आहेत हे आपल्याला त्यांना सांगता येईल. अशा पद्धतीचं काम सातत्याने छोट्या छोट्या पक्षांवर दबाव आणणं, पुढे ते छोटे पक्ष कोणतेही कारणं सांगून नेस्तनाबूत करणं आणि वेळप्रसंगी या छोट्या पक्षांना आपल्या पक्षात विलीन करणं हे देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडलं. यात नवीन काही नाही. अमित शहा, नरेंद्र मोदी आणि JP नड्डा यांच्या सगळ्यांच्या कलाकार्या जर आपण बघितल्या तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये लहान पक्ष आधी कसे जवळ घेतले, छातीशी कवटाळले, त्यांना एक धीर दिला की एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी आहे. मग वेळोवेळी छोट्या छोट्या अडचणी निर्माण केल्या आणि अडचणी निर्माण केल्यावर ह्या सगळ्या सरकारी यंत्रणा वापरल्या आणि मग शेवटच्या क्षणी तो पक्ष स्वतःच्या पक्षामध्ये विलीन करून घेतला आणि काही दिवसांनी तो नेता कुठे आहे याचाही पत्ता लागेनासा झाला. अशा पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टी करते आहे. हे सगळ्या लोकांच्या आता हळूहळू लक्षात येत आहे. मित्रो, महाराष्ट्रात सुद्धा, विदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तेच होणार आहे, परंतु काही लोकांच्या अजूनही ते लक्षात येत नाही आहे. कदाचित उत्तर भारतामध्ये फार काही काठावर भारतीय जनता पार्टी विजय होईल, तिसऱ्यांदा सत्तेत कदाचित येऊ शकेल, पण महाराष्ट्रात मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ताधारी महायुती रिपीट होणार नाही. हे मी सुरुवातीपासून सांगत आलेलो, पण अनेकांना ते पटत नाही. लहान सहान गोष्टी, तुम्ही ज्या लोकसभा मतदारसंघात असाल त्या लोकसभा मतदारसंघातलं आताचं सध्याच्या परिस्थितीत काय कसे खेळ चाललेले आहेत ते खेळ तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अमरावतीतला खेळ लक्षात घ्या, नवनीत राणा आणि बच्चू कडूंचं काय चालू आहे. बुलढाण्यातला खेळ लक्षात घ्या, नागपुरात काय चालू आहे, रामटेकमध्ये काय चालू आहे, वर्ध्यामध्ये काय चालू आहे, भंडारा गोंदियात काय चालू आहे, गडचिरोलीत काय चालू आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल की महायुतीचं महाराष्ट्रामध्ये जिंकून येणं, 40 जागा पार करणं हे दुरापास्त अशा पद्धतीची परिस्थिती आहे. एक मोठी लाट, अंतर्गत वेव महाविकास आघाडीच्या बाजूनही सुरू आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी जेवढे उमेदवार उभे केले ते अगदी भरघोस मतांनी निवडून येण्याची सध्या वेळ आहे आजच्या घडीला. अगदी अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम, यवतमाळ असेल, या अमरावती असेल, या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार, अर्थात त्यांना अधिक मेहनती घेण्याची गरज आहे, कारण आता शेवटच्या स्तरामध्ये पाण्यासारखा पैसा ओतला जाईल. भारतीय जनता पार्टी आता निवडणुकांच्या काळामध्ये अगदी घोडा मैदान जवळ नाही, ते मैदानातच सगळे उतरलेले आहेत. अशा वेळी दर 2 दिवसांनी, दर 4 दिवसांनी या सगळ्यांचा आढावा घेते. कुठे काय कशाची गरज आहे, कुठे कोणती माणसं फोडावी लागतात, कुठे पैशाची गरज आहे,
हे सगळं नियोजन भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे जे चाणक्य आहेत ठिकठिकाणचे ते करत असतात. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांनी, सगळ्या मतदारांनी, फॉलोअर्सनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनीसुद्धा सजग राहण्याची गरज आहे. डोळ्यात तेल घालून जर आपण मतदानाच्या दिवसापर्यंत टिकू शकलो तर 100% विजय हा महाविकास आघाडीचा आहे. भारतीय जनता पार्टीच्या सध्या तरी कोणत्याही मतदारसंघात फारशी काही सरसी दिसत नाही. हे चित्र असाच पद्धतीनं जर मतदानाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत राहिलं तर मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीला मार खावा लागेल. छोट्या छोट्या पक्षांनी त्यांच्या मित्रयादीत जे आहेत त्यांनासुद्धा आता वाईट अनुभव यायला सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते हुशार असतात, नेत्यांजवळ अनेकदा स्वार्थ असतो, स्वार्थाने त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते, ते त्यांच्या लक्षात येत नाही. कदाचित उद्याची काही चॉकलेट दिलेली असतात. सामान्य मतदाराचं तसं नसते. सामान्य मतदार धाडकनी निर्णय घेणारा असतो. त्यामुळे त्या सामान्य मतदारांनीसुद्धा निर्णय घेतला पाहिजे. मित्रहो, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर रोकठोक हे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.